नाव क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड ऑर्थोगोनल ट्रायजेक्टरी ऑफ द फॅमिली ऑफ कर्व r raised to n is equal to a sin n theta. या टाइपचा क्वेश्चन दिलेला आहे. सुरुवातीला आपण गिवन इक्वेशन लिहून घेऊ. गिवन इक्वेशन ऑफ फॅमिली जे दिले r raised to n is equal to a sin n theta. नाव या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल पोलर फॉर्म आहे की कार्टेशियन आहे ट्रायजेक्टरी मध्ये? पोलर आहे, कारण का यात r आणि थीटा दिलेला आहे. नाव r आणि थीटा दिलेला आहे, सो नो प्रॉब्लेम. या ठिकाणी a काय राहील? ऑर्बिटरी कॉन्स्टंट, ज्याला आपल्याला एलिमिनेट करायचंय. म्हणून सर n पण ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहे का? बिलकुल नाही. आणि हा n एलिमिनेट होतच नाही, कारण का तो साइनच्या मध्ये आहे ना, तर साइनचा एलिमिनेट होत नाही इझिली. तर n जसाच्या तसाच राहील. आपल्याला a ला एलिमिनेट करायचं, एवढं लक्षात ठेवा. तो कसं करणार? पहिली स्टेप, डिफरन्शिएटिंग both sides with respect to theta. So d by d theta of r raised to n is equal to d by d theta of a sin n theta. r raised to n चा डेरिव्हेटिव्ह कसा येईल? पॉवर पुढे घेतली आणि r ची पॉवर 1 ने मायनस केली आणि परत त्या r चा डेरिव्हेटिव्ह घेतला. या ठिकाणी काय होईल? a कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लायला आउटसाइड d by d theta of sin n theta. n into r raised to n minus 1 dr by d theta is equal to a sin चा डेरिव्हेटिव्ह येईल cos n theta आणि परत n theta चा डेरिव्हेटिव्ह. sin चा डेरिव्हेटिव्ह cos theta म्हणजे n theta चा परत डेरिव्हेटिव्ह आपण घेतला. आता या ठिकाणी काय होईल? n कॉन्स्टंट आहे, थीटा चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? विथ रिस्पेक्ट टू थीटा काय येईल? 1 येईल. मग या ठिकाणी कसं येईल? n into r raised to n minus 1 dr by d theta is equal to a into cos n theta into n. हवं तर मी एक स्टेप मुद्दाहून ऍड करून घेतो. n into r raised to n minus 1 dr by d theta is equal to n into a cos n theta. इकडचा n आणि इकडचा n कॅन्सल. r raised to n minus 1 dr by d theta is equal to a cos theta. आता आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, a ची व्हॅल्यू काढण्याचे किंवा कॅन्सल करण्याचे. इथून a ची व्हॅल्यू काढा आणि ती व्हॅल्यू इथं पुट करा. किंवा दुसरा ऑप्शन काय? ह्या इक्वेशनला या इक्वेशनने डिवाइड करा. कालच्या याच्यात आपण a ची व्हॅल्यू काढली होती. आज आपण थोडेसे डिफरंट वे ट्राय करू. डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. 2 ला 1 ने काय डिवाइड केलं? 1 ला 2 ने नाही डिवाइड केलं तरी पण चालेल, पण शक्यतो हा dr by d theta हा डिनॉमिनेटरला नको, म्हणून आपण याला डिवाइड करत नाही. आता डिवाइड कसं होईल? इक्वेशन 2 चा लेफ्ट साइड घ्या. काय त्याची लेफ्ट साइड? r raised to n minus 1 dr by d theta अपॉन इक्वेशन 1 चे लेफ्ट हँड साइड काय आहे? r raised to n इज इक्वल टू. आता राईट हँड साइड वर फोकस करा. राईट हँड साइडला काय आहे? या ठिकाणी a cos n theta आणि इक्वेशन 1 ची राईट हँड साइड काय? a sin n theta. बघा आता काय झाला? a कॅन्सल, एलिमिनेट झाला a. नाव आता या ठिकाणी चेंजेस लक्षात घ्या. r raised to n minus 1 ला मी असं लिहितो r raised to n into r raised to minus 1 सेपरेट केलं dr by d theta
अपॉन r raised to n is equal to cos n theta अपॉन sin n theta. r raised to n, r raised to n कॅन्सल. इथं काय केलंय मी ते नोट मध्ये लिहून देतो. फॉर्म्युला लिहायची गरज नाही पेपरला. समजा a raised to m into a raised to n असेल, त्याला आपण कसं लिहितो a raised to m plus n. म्हणजे दोघांचा बेस सारखा असेल, मल्टिप्लायला असेल तर पॉवर ची ऍडिशन नाही, त्यांचे सिम्बॉल जसे तसे राहतात. दोघांचं मल्टिप्लाय आहे, सिम्बॉल बेस सेम आहेत, हा प्लस एम प्लस एन असं येतं. मग याच्या उलट पण तर आपण करू शकतो. दोघांचा एन आणि -1चा बेस सेपरेट केला, ते एन सेपरेट घेतला आणि हा -1 सेपरेट घेतला, तसं आपण करू शकतो. मग या ठिकाणी काय उरलं, r raised to -1 dr by d theta is equal to, या ठिकाणी काय होईल, cos अपॉन sin, काय तो, दॅट इज अ cot theta. इथं n थीटा आहे, तर आपल्या या ठिकाणी येईल cot n theta. r raised to -1 आहे म्हणजेच काय, 1 अपॉन r, म्हणजे -1 पॉवर आहे तर डिनॉमिनेटरला ती येताना r ची पॉवर +1 होईल आणि +1 पॉवर आपण लिहत नाही. So 1 upon r dr by d theta is equal to cot n theta. ओके, सो आपलं इक्वेशन इथपर्यंत आले. याच्यानंतरची स्टेप काय होती, डेरिव्हेटिव्ह झाला, त्यानंतर रिप्लेस dr by d theta बाय काय होतं, -r² d theta by dr. गुड. So 1 upon r into -r² d theta by dr is equal to cot n theta. काय होईल, ऑब्विसली इथला r आणि इथला एक r कॅन्सल, मायनस r d theta by dr is equal to cot n theta. आता आपल्याला सेपरेट करायचं, सेपरेशन ऑफ व्हेरिएबल, म्हणजे dr तर डिनॉमिनेटरला नकोच किंवा d theta डिनॉमिनेटरला नको, तर d theta न्यूमरेटरला नो प्रॉब्लेम, पण हा dr डिनॉमिनेटरला आहे ना, याला तिकडे पाठवून दे. -r d theta is equal to cot n theta into dr. पण d theta काय सांगतो, याच्या साईडला कोणत्या टर्म पाहिजे, ओनली थीटा. dr काय सांगतो, या साईडला कोणत्या पाहिजे, ओनली टर्म r च्या व्हॅल्यू पाहिजे. मग काय करा, हा r तिकडे पाठवायचा आहे आणि हा cot n theta इकडे डिनॉमिनेटरला घ्यायचा आहे. आता मी एक स्टेप वाढवून घेऊ, मायनस d theta is equal to cot n theta upon r dr. आता cot n theta आपण इकडे घेऊ डिवाइडला, त्यानंतर बाकीचे कॅल्क्युलेशन आपण करू. नाव या ठिकाणी d थीटाच्या साईडला थीटाच्या टर्म पाहिजे, dr च्या साईडला r च्या टर्म पाहिजे, त्यामुळे आपल्याला cot n theta या साईडला शिफ्ट करावा लागेल. सो -1 अपॉन cot n theta d theta is equal to 1 upon r dr. Now 1 upon cot म्हणजेच काय, that is a tan n theta d theta is equal to 1 upon r dr. रेसिप्रोकल असतात cot आणि tan, so 1 upon cot a is equal to tan a. चला ठीक आहे, आता आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो. इंटिग्रेटिंग बोथ साइड, सेपरेट झालेत, so integrating both the sides. So integration minus tan n theta d theta is equal to integration 1 upon r dr. तर हा मायनस बाहेर, टॅनचं इंटिग्रेशन काय होतं, इंटिग्रेशन ऑफ tan theta
सॉरी tan x dx काय येतं log of sec x प्लस c. आता इथे कम्पेअर करा, dx च्या जागेवर d थिटा आहे आणि x च्या जागेवर tan थिटा आहे. तर लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह मध्ये नेहमी ना याच्या डिनॉमिनेटरला d बाय dx ऑफ x राहतोच, तो दिसत नाही पण राहतो एवढं शुअर आहे. मग या ठिकाणी कसा आन्सर येईल, तर मायनस अगोदर आहे, याचा आन्सर कसं येईल लॉग सेक एन थिटा अपॉन d बाय d थिटा ऑफ एन थिटा इज इक्वल टू, याचा आन्सर 1/r चा आन्सर लॉग r. पुढचं काय घेणार, c कसा घेऊ, लॉग घेऊ की ओनली c, लॉग c. आता व्यवस्थित लक्ष द्या हा पॉइंट, मायनस लॉग सेक एन थिटा अपॉन एन इज इक्वल टू लॉग r प्लस लॉग c. आता लॉग c मध्ये पण प्रॉब्लेम होईल. आता मायनस त्या पॉवरला घेऊन घ्या, मी असं लिहितो 1/n लॉग sec n theta raised to -1 is equal to log r plus log c. त्यानंतर log c into r होऊन जाईल, यस करता येईल ते, थोडे थांबा, किंवा हो तर आपण मल्टिप्लाय करून घेऊ शकतो. 1/n log हे काय येईल 1/sec n theta इज इक्वल टू, दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या, लॉग r इंटू c. आता हा n इकडे डिवाइडला आहे ना, इकडे मल्टिप्लायला करून घेतो. म्हणाल सर असं पॉवरला घेता येईल ना तो, पण असं पॉवरला घेऊ नका कारण तो फ्रॅक्शन मध्ये. सो 1/n लॉग 1/sec म्हणजेच काय येईल cos n theta इज इक्वल टू लॉग r इंटू c किंवा यू मे से rc. इथे एक पॉइंट आता लक्षात ठेवा, एक चेंज आपल्याला महत्वाचा आहे. काही जर म्हणजे सर 1/n इथं पॉवरला नाही घेता येणार का, घेता येईल पण तो फ्रॅक्शन मध्ये, तो फ्रॅक्शन मध्ये असल्यामुळे तो पॉवरला घेऊ नका. त्याऐवजी काय करा, या इकडे डिवाइडला तिकडे मल्टिप्लायला हे करा. तो लॉग cos n theta इज इक्वल टू n इंटू लॉग rc. आता इकडचा लॉग आणि तिकडचा लॉग कॅन्सल करता येईल, बट काय असतं कंडिशन, इकडे एकच लॉग पाहिजे, तिकडे पण एकच लॉग पाहिजे. आणि दुसरी कंडिशन, लॉगच्या पुढे काहीच नको, इथं काहीच नाही पण इथं आहे ना. मग या n ला काय करणार, या n ला आपण पॉवरला घेऊ, तो लॉग rc रेस टू n. आता उगा साइडचे लॉग कॅन्सल, cos n theta इज इक्वल टू rc रेस टू n log cos n theta इज इक्वल टू r रेस टू n इंटू c रेस टू n. आता c कॉन्स्टंट आहे, त्याची कोणतीही पॉवर घेतली तरी पण काय येणार आहे कॉन्स्टंट, मग आपण त्याला काय म्हणू c म्हणून घेऊ. कोणाला मग अगोदर पण c म्हटलंय, मग त्याला काय करणार डॅश, त्या ठिकाणी डॅश करावा लागेल याला, आणि इथं साईडला लिहून घेऊ की c dash raised to n that is a c. So that will be our final answer. किंवा r raised to n इकडे डिवाइडला जरी घेतला तरी चालेल. सो cos n theta upon r raised to n is equal to c. That will be our final answer. तर याच टाईपचा एक क्वेश्चन होमवर्क साठी आहे. क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी of the family
of curve r raised to r square is equal to c into sin 2 theta. ऍक्च्युअली मागचा क्वेश्चन जसा आहे तसाच आहे. r raised to n c sin n theta. मागचा क्वेश्चनच आहे. ओनली यांच्या जागेवर 2 आहे आणि तिथं कॉन्स्टंट a होता, इथं c आहे. तो आता जसा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याच वेळेने हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तो व्यवस्थित सॉल्व्ह करा. दिस क्वेश्चन इज फॉर होमवर्क. आता नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ ओडी इन मेकॅनिकल सिस्टीम. आता या ठिकाणी काय म्हटलंय, मेकॅनिकल सिस्टीम मध्ये बरेच ऍप्लिकेशन्स येतात, पण याच्यातलं जे कूलिंगचं ऍप्लिकेशन तुम्हाला आहे, म्हणजे असं फॉर एक्झाम्पल सपोज या ठिकाणी एका ग्लासमध्ये चहा ठेवलेले, एकदम गरम चहा आहे. तर आता मला एक सांगा, ही चहा ऑब्विसली काय होईल, जसं जसं टाइम पास होईल तसं काय होत जाईल, ती थंड होत जाईल. मग त्याचा जो थंड होण्याचा कुलिंगचा जो रेट आहे तो कशावर डिपेंड करतो, तर लक्षात घ्या टाइमवर तर डिपेंड करतोच. अजून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ती चहाचं टेम्परेचर आणि आजूबाजूची सराउंडिंग त्याचं टेम्परेचर, जर दोघांमध्ये डिफरन्स जास्त असेल तर चहा थंड होण्याचा रेट जास्त असतो. आणि जर दोघां वस्तूंमधलं टेम्परेचर नॉर्मल असेल तर त्या केसमध्ये काय होईल, तर जो रेट आहे थंड होण्याचा तो काय राहील, कमी राहील. लक्षात घ्या, सपोज या टीचं टेम्परेचर कॅपिटल टी आहे, म्हणजे या सबस्टन्सचं आजूबाजूचं टेम्परेचर जे काय असेल लेट्स से अल्फा. तर या ठिकाणी वेअर टी म्हणजे टेम्परेचर ऑफ सबस्टन्स, टेम्परेचर ऑफ सबस्टन्स, and let's say अल्फा. आता हे अल्फा मुद्दामून घेतला, अल्फा इज अ टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. तर या ठिकाणी काय म्हटलंय की रेट ऑफ कुलिंग जो असतो, रेट ऑफ कुलिंग कशा डिपेंड राहील, चेंज इन अ टेम्परेचर ऑफ सबस्टन्स विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अ टाइम, दॅट इज अ रेट ऑफ कुलिंग. या ठिकाणी हा जो दिलाय ना टी, हा ऍक्च्युली टाइम साठी यूज केलाय. एक न्यूटनचा लॉ आहे, बाय न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. न्यूटन प्रत्येक ठिकाणी आहे. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग काय म्हटलंय, जो रेट ऑफ कुलिंग आहे म्हणजे dt बाय dt इज डायरेक्टली प्रपोर्शनल द डिफरन्स बिटवीन टेम्परेचर ऑफ सबस्टन्स मायनस अल्फा. आता या ठिकाणी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, सो आपण या ठिकाणी काय घेणार, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शन. आणि इथं घेतात नेगेटिव्ह. नेगेटिव्ह काय घेतात, त्या ठिकाणी लॉस होतोय त्या केसमध्ये नेगेटिव्ह घेतात. प्रॉफिट असला तर पॉझिटिव्ह घेतात. म्हणजे इन्क्रीज होत असेल तर प्लस घेतात, डिक्रीज होत असेल तर मायनस घेतात. आहे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. आता आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे, एवढा पॉइंट समजला कशावर डिपेंड आहे, की सराउंडिंगचं टेम्परेचर आणि त्या ठिकाणी जी वस्तू आहे त्या वस्तूचं टेम्परेचर. त्या वस्तूचं जेवढं टेम्परेचर जास्त असेल सराउंडिंग पेक्षा तेवढं त्याचं कुलिंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तसं फॉर एक्झाम्पल विंटर सीझन मध्ये तुम्ही पाणी एकदम गरम केलेलं असेल हिवाळ्यामध्ये, विंटरमध्ये, तर ते फार लवकर थंड पण होईल. पण तुम्ही जर पाणी नॉर्मल गरम केलेलं असेल तर ते लवकर थंड होत नाही. म्हणून आपण जे म्हणतो ना कोमट पाणी,
जास्त टेम्परेचर नसतं, त्यामुळे ते कोमट बराच वेळ कोमट राहतं ते पाणी. कारण त्याचं टेम्परेचर आणि आजूबाजूचं टेम्परेचर फार जास्त डिफरन्स राहत नाही. थोडस जास्त राहतं, पण नॉर्मल थोडस जास्त राहतं, म्हणून ते लवकर थंड होत नाही. पण तुम्ही पाणी एकदम गरम केलं हिवाळ्यामध्ये तर ते लवकर थंड होतं. सो रिमेंबर दॅट पॉइंट. तर या ठिकाणी आता आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, वॉटर at temperature 100 degrees Celsius cools in 10 minutes to 88 degrees Celsius in a room temperature 25 degree. Find the temperature of water after 20 minutes. या ठिकाणी काय म्हटलंय, एक वॉटर आहे, त्या वॉटरचं टेम्परेचर स्टार्टिंगला किती आहे, एकदम सुरुवातीला जेव्हा टाइम 0 आहे तेव्हा 100 डिग्री सेल्सिअस आहे. मग जसं जसं टाइम पास होतोय तसं तसं काय होईल, ऑब्विसली टेम्परेचर वॉटरचं कमी कमी होत जाईल. मग काय म्हटलंय, 10 मिनिट्स नंतर त्या वॉटरचं टेम्परेचर किती आहे आता, 88 डिग्री, आणि सराउंडिंग रूमचं टेम्परेचर किती आहे, 25 डिग्री. मग विचारलंय की 20 मिनिट्स नंतर वॉटरचं टेम्परेचर किती राहील. मग काही जण म्हणतील सर 10 मिनिट्स मध्ये 12, मग 88 - 12 करून घेऊ आपण. असं होत नाही, कारण बघा काय सांगितलंय, 100 डिग्री आणि आजूबाजूचं किती आहे, 25 डिग्री, डिफरन्स जास्त आहे, तर रेट ऑफ कुलिंग जास्त राहील. पण जेव्हा टेम्परेचर 88 डिग्री राहील आणि सराउंडिंग टेम्परेचर 25, तर रेट ऑफ कुलिंग थोडा कमी होऊन जातो, म्हणजे कमी कमी होत जातं रेट ऑफ कुलिंग. सुरुवातीला जेवढा एकदम गरम आहे वॉटर आणि सराउंडिंग 25 तेव्हा जास्त राहतो, बाकी वेळेस कमी होत जातो. तर आता या ठिकाणी आता आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. सुरुवातीला आपण लिहिणार बाय न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. या टॉपिक वर क्वेश्चन फार कमीदा आले किंवा आलेलेच नाहीयेत, हल्ले एखाद क्वेश्चन असेल तर असेल. तो डी टी बाय डी टी, आता हा कॅपिटल टी म्हणजे टेम्परेचर ऑफ सबस्टन्स आहे, आणि इथला टी हा आपण मिनिट्स मध्ये टाइम आहे जो मिनिट्स मध्ये घेतलाय, मायनस के इंटू टी मायनस अल्फा, वेअर अल्फा आपण काय म्हटलंय, रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर किती आहे, 25 डिग्री सेल्सियस. So dt upon t is equal to minus k t minus 25 डिग्री. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. So dt is equal to minus k t minus 25 into dt. आता काय सांगितलंय, हा कॅपिटल टी च्या साईडला टी च्या टर्म पाहिजे आणि या स्मॉल टी च्या साईडला स्मॉल टी च्या टर्म पाहिजे. मग टी मायनस 25 आपण इकडे घेऊन घेऊ डिवाइडला, इकडे काय होईल, मायनस के डी टी. याला होतं मी असं लिहून घेतो, 1 अपॉन टी मायनस 25 डी टी इज इक्वल टू मायनस के डी टी. इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोघं साइडला इंटिग्रेशन घ्या.
So integration of 1 upon t minus 25 dt is equal to integration minus k dt. बघा बरं काय येईल याचा डेरिव्हेटिव्ह बघा. t चा डेरिव्हेटिव्ह कॅपिटल t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 minus 25 चा डेरिव्हेटिव्ह 0 1 minus 0 1. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट आहे. मग याचा आन्सर आहे लॉग ऑफ कॅपिटल T minus 25 डिग्री इज इक्वल टू याचा आन्सर काय येईल मायनस के. कॉन्स्टंटचं काय सांगितलंय मायनस के. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू किंवा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू येतं इथं टी हा प्लस टी. लेट्स से दिस इज इक्वेशन नंबर 1. आपला आन्सर इथपर्यंत आलंय पण प्रॉब्लेम काय इथं के ची व्हॅल्यू माहित आहे आणि सी ची व्हॅल्यू माहित नाहीये. जसं आता क्वेश्चन मध्ये विचारलंय की टी ची व्हॅल्यू जर 20 मिनिट्स असेल तर सबस्टन्सचं टेम्परेचर किती राहील. इथं टी ची व्हॅल्यू आपल्याला 20 पुट करता येईल लास्ट मध्ये आणि टी ची व्हॅल्यू काढायची आहे. पण के आणि सी ची व्हॅल्यू माहित पाहिजे ना. 2 अननोन आहेत ते माहित पाहिजे. मग कसं कॅल्क्युलेट करणार. तर यासाठी दिलेलं आहे कंडिशन दिली आहे. पहिली कंडिशन काय म्हटलं जेव्हा एकदम स्टार्टिंगला आहे तेव्हा टेम्परेचर किती वॉटरचं 100 डिग्री म्हणजे when time is equal to 0 मिनिट म्हणजे एकदम इनिशियली तेव्हा कॅपिटल टी किती आहे 100 डिग्री. तसं आपल्याला घ्यायचं जेव्हा टाइम हा 10 मिनिट्स आहे तेव्हा टेम्परेचर 88 ते पण आपल्याला घ्यायचं. तर लॉग काय होईल या ठिकाणी 100 minus 25 is equal to minus 0 plus c. करेक्ट आहे ना. टी ची व्हॅल्यू 0 तो ते डायरेक्टली 0 येईल. तर या ठिकाणी सी ची व्हॅल्यू काय आली लॉग 75. आता सी ची व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. अजून के ची व्हॅल्यू बाकीच आहे. आता ही सी ची व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची. पुटिंग above value in a C, sorry, above value in equation 1. So log t minus 25 is equal to minus kt plus log 75. एवढं त्याचा आन्सर आला इथपर्यंत. हे लेटेस्ट इक्वेशन मिळालं आपल्याला. सी ची व्हॅल्यू मिळाली पण के माहित नाही अजून पण. मग आता दुसरी कंडिशन कंडिशनचा यूज ओनली ते कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी बाकी त्याचा कुठेही काही यूज होत नाही. दुसरी कंडिशन काय जेव्हा टाइम 10 मिनिट्स आहे तेव्हा टेम्परेचर ऑफ वॉटर किती दिलंय 88 डिग्री. सो व्हॅन कॅपिटल स्मॉल टी इज इक्वल टू 10 अ मिनिट टाइम हा मिनिट मध्ये तो टेम्परेचर किती दिलंय 88 डिग्री. पुटिंग अबो व्हॅल्यूज इन 2. आपल्याला के ची व्हॅल्यू पाहिजे. पुटिंग अबो व्हॅल्यूज इन इक्वेशन 2. 2 मध्ये पुट करा लॉग 88 minus 25 is equal to minus के ची व्हॅल्यू माहित नाही टी ची व्हॅल्यू 10 के प्लस लॉग 75. तो लॉग या ठिकाणी काय येईल 88 minus 25 63 is equal to minus 10k प्लस लॉग 75. आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची. तो या ठिकाणी लॉग 63 मायनस लॉग 75 इज इक्वल टू मायनस 10k. आता दोघं साईडचा मायनस चेंज करून घ्या. हा मायनस 10 ने डिवाइड करायला परवडणार नाही. तर मायनस
log 63 plus log 75 is equal to 10k. तो या ठिकाणी log 75 minus log 63 is equal to 10k. याला आपण असं लिहू शकतो log 75 upon 63 is equal to 10k. 10 इकडे डिवाइड ला इकडे मल्टिप्लाय ला, सो 1 upon 10 is equal to log 75 upon 63 is equal to k. So k is equal to 1 by 10 log 75 upon 63. k ची व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू इथं पुट करायची. पुटिंग above value in equation 2. 2 मध्ये पुट करायचे. तो आता log t minus 25 is equal to minus 1 by 10 log 75 upon 63 into RTL plus log 75. याला आपण असं लिहू शकतो log t minus 25 is equal to minus t upon 10 log 75 upon 63 plus log 75. हे आपलं फायनल आन्सर आहे. आता याच्यात कोणत्या कोणत्या व्हॅल्यू अननोन आहेत? कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आता क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? जेव्हा टाइम 20 मिनिट्स असेल तेव्हा टेम्परेचर किती राहील? सो व्हेन t is equal to 20 minutes, putting in 3. इक्वेशन 3 मध्ये व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. So log t minus 25 is equal to minus 20 upon 10 into log 75 upon 63 plus log 75. Log t minus 25 is equal to minus 2 log 75 upon 63 plus log 75. आता या दोघं लॉगचं जर ऍडिशन किंवा मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल, सबस्ट्रॅक्शन, तर या लॉगच्या पुढे काहीच नको, तर हा मायनस 2 इकडे पॉवरला घ्यावा लागेल. log t minus 25 is equal to log 75 upon 63 raised to minus 2 plus log 75. Log t minus 25 is equal to log पॉवर मायनस याला पॉझिटिव्ह करायचं तर कसं येईल? 63 upon 75 चा स्क्वेअर. असं पण करतात पॉवर नेगेटिव्ह आली तर, प्लस लॉग 75. आणि आता लॉग t minus 25 is equal to दोघं साईडचं लॉग मल्टिप्लाय करा. 63 चा स्क्वेअर अपॉन 75 चा स्क्वेअर इंटू 75. आता व्यवस्थित लक्ष द्या, दोघं साईडचा लॉग कॅन्सल होईल. t minus 25 is equal to 63 चा स्क्वेअर अपॉन 75 चा स्क्वेअर इंटू 75. इथला एक 75, इथला एक 75 कॅन्सल. t is equal to 63 चा स्क्वेअर अपॉन 75 प्लस 25. करा हे कॅल्क्युलेशन कॅल्सीवर. कसं करणार? इन ब्रॅकेट 63 चा स्क्वेअर अपॉन 75 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 25. करा कॅल्क्युलेट. कॅल्सी आहे का तुमच्याकडे? 63 चा स्क्वेअर अपॉन 75 ब्रॅकेट कंप्लीट 77.92 डिग्री सेल्सिअस.
So temperature of water after 20 minutes is equal to 77.92 degrees Celsius. पेपर मध्ये असे होऊ शकतं की तुम्हाला कॅपिटल टी ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि टाइम विचारलेला असेल, असं पण त्या ठिकाणी होऊ शकतं. तर याच्यावरचं ऍप्लिकेशन हे कम्प्लीट झालं. उद्या आपण घेणार आहेत इलेक्ट्रिकल सिस्टीम.